म्हणजे मी कंटेनर मुक्त कात्रज करण्याचा निर्धार का केला. तर माझ्या इथं कात्रज नवीन वसाहतला भाग आहे, झोपडपट्टी सदृश्य भाग आहे, चांगली लोक राहतात सगळं. आणि तिथे एक कंटेनर होता समोरच्या बाजूला, कचरा कंटेनर. आणि कचरा कंटेनर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला होता. तर एक आई, ती एक महिला असेल, ती कचरा घेऊन आली रात्रीची. 10-10:30 वाजलेले होते. 10-10:30 वाजता ती कचरा घेऊन वसाहतमधनं बाहेर पडली आणि समोरच्या बाजूला तो कचरा कंटेनर होता. ती कचरा कंटेनरकडे कचरा घेऊन चालली होती. अचानक एक 2 व्हीलर वाला इतका फुल स्पीडनी आला, पल्सर गाडी होती, आणि त्या गाडीने तिला उडवली. ती जागेवरती मेली ती बाई. त्यानंतर मग आम्ही तिचं पोस्टमार्टम वगैरे झालं. रात्री उशिरा पहाटे तिचा अंत्यविधी होता. तर तिचं ते एक छोटं पोरग होतं. ते पोरग इतकं ओरडत होतं त्या स्मशानभूमीमध्ये, आई तुला कुणी मारलं ग, मी त्याला सोडणार नाही, मी हे करणार नाही. इतकं स्मशानभूमीमध्ये असा एक माणूस, कदाचित त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या दगडांना सुद्धा पाजर फुटला असेल. कारण ती स्मशानभूमीतली भयान शांतता, ते ओरडणार, त्या पोराचा आक्रोश, एकटंच पोरग होतं ते. आणि ती आई मेलेली बघतोय आम्ही. आणि ते पोरग इतकं रडत होतं, ते प्रत्येक जण, आम्ही सुद्धा भयंकर रडलो त्या दिवशी. पण तिथून मी काय घेतलं, तिथून डोक्यात घेतलं की कात्रज कंटेनर मुक्त करायचा. आणि मी कात्रजमध्ये एक सुद्धा कंटेनर ठेवला नाही. दारादारामध्ये लोकांचे मी कचरा न्यायला रॅक पिकर्स चालू केले. आज कात्रज, निर्मळ कात्रज, देखणं कात्रज, पहिला प्रकल्प मी त्या चालू केला आणि अख्खं 100% कात्रज कंटेनर मुक्त करून दाखवलं.